हॅलो, सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आहे वैशाली. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मॅजिक वॉटर. कुठलाही सणवार आला ना, की सगळ्यात आधी आपल्याला टेन्शन असतं ही तांब्या पितळाची भांडी क्लीन करायचं. त्यासाठी मी तुमच्यासाठी खरंच एक छानसं मॅजिक वॉटर घेऊन आली आहे. आपल्याला ते बाहेरच्या पितांबरी पावडर असतात ना मार्केटच्या, त्याच्याने हातही खराब होतात. तर याने नक्कीच खूप तुम्हाला उपयोग होईल. म्हटलं चला आता माझ्या बहिणीने जिचं एक चॅनल आहे, तिने एक ट्रिक सांगितली होती. म्हटलं आपण ती वापरून बघूया. वर्क होतंय का बघूया. तर नक्कीच ती वर्क होते आणि हे जे मॅजिक वॉटर आहे ते खरंच सगळ्यांसाठी खूपच उपयोगाचं आहे. तुम्हीही नक्की करून बघा. तर हे मॅजिक वॉटर बनवण्यासाठी मी घेतलं आहे 2 चमचे मीठ, 1.5 चमचा सायट्रिक ॲसिड जे तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये नक्की मिळेल. जवळच्या कुठेही मिळू शकतं. आणि घेतलंय व्हिनेगर. ते मी 1 झाकण टाकलंय किंवा 1 चमचा भरून टाकलं आहे. हे खरंच एक प्रकारचं मॅजिकच आहे माझ्यासाठी तरी. कारण मी दरवेळेस हे सगळं पितांबरीने साफ करत असते आणि माझे हातही खूप खराब होत असतात. तुम्हीही हे नक्की ट्राय करून बघा. हे बघा हे सगळं मेल्ट करून घेतलं आणि त्यात मी ॲड केलं आहे 1 कप गरम पाणी. एकदम ईझी आहे बनवण्यासाठी. हे बघा आता तुम्ही बघा याची जादू आणि मॅजिक. हे बघा किती इझिली काही आपल्याला काही करायची गरज नाही. फक्त पाणी वरून टाकलं ना की कसं क्लीन होतंय. घासायचीही गरज नाहीये. हाताने लावण्यापेक्षा त्याला ना पाण्यात डिप करणं जास्त इझी आहे. ते पटकन क्लीन होतं. हे बघा हे याचं ह्या तामणामध्ये पाणी पडलंय ना, किती इझिली फक्त पाणी फिरवते मी तामणातून. किती इझिली सगळे डाग निघतात आणि एकदम चकचकीत झालंय बघा भांडं. मग नंतरच्या भांड्यांसाठी मी म्हटलं आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये करून घेऊया जास्त प्रमाणात. सेम प्रमाण घ्यायचं आहे थोडं जास्त करण्यासाठी. हे बघा मी बाउलमध्ये घेतलंय. हा तांब्या फक्त असा फिरवून घेते बघा. बघा किती छान निघतंय हे सगळं. थोडंसं मी घासणीनेही घासून घेतलं. हे बघा किती छान निघतंय. काही करायला गरज गरज लागत नाही आणि आतूनही क्लीन होतं एकदम छान. हे असे तांबे वगैरे आपण असं आत क्लीन करत बसत नाही, वरवर साफ करून घेतो. ब्रास, कॉपर, सिल्वर, चांदीची भांडी, पितळेची भांडी, तांब्याची भांडी ही कुठलीही तुम्ही याच्याने क्लीन करू शकतात. एकदम पटकन निघतात. याला हा लाल कसला तरी डाग लागलाय. तो ह्याच्याने निघाला नाहीये पण. अशीच मी आता सर्व भांडे क्लीन करून घेणार आहे. हे पण मी घासणीने एक ट्राय करूया म्हटलं. पण ते असं घासण्यापेक्षा ते पाण्यात डिप केलं ना की पटकन क्लीन होतंय. हा डाग निघत नाहीये. तो कसला आहे मला पण काय लक्षात नाहीये, आठवत नाहीये. कुंकवाचा डाग तर लगेच जातो. हे बघा आहे ना मॅजिक वॉटर. बघा कसं क्लीन चकचकीत झालंय. फक्त फिरवते मी पाण्यामध्ये. एकदम इझी. आपला वेळही वाचतो आणि एफर्ट्सही वाचतात. हात पण खराब होत नाही, काही नाही. हे बघा किती छान. असे YouTubeवर तुम्हाला अनेक ट्रिक्स मिळतील.
आपण जे नेहमीच जे वापरतो, बाहेर भेटणाऱ्या ज्या पावडर असतात क्लिनिंगच्या त्या वापरत असतो. त्यापेक्षा ह्या असल्या घरगुती उपायांनीही बऱ्याच आपल्याला उपयोग होऊ शकतो. किती छान, किती पटकन क्लीन होतं हे सगळं. किती हलक्या हाताने फिरवते मी. अजिबात जोर लावत नाहीये घासायला. आणि हे सगळं माझं अगदी 15 मिनिटात झालंय, नाहीतर मला एखादा तास तरी लागला असता असं जर पितांबरीने घासायचं म्हटलं तर. नुसतं पाणी फिरवलं झालं. हे बघा यातही मी पाणी ओतूनच घेतलंय ताटात. माझ्यासाठी तर हे मॅजिकच झालेलं आहे. तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय ते. आणि अजून तुमच्याकडे वेगळी काही आयडिया असेल, काही ट्रिक असेल तर तीही मला सांगा. हे बघा. हे खालच्या बाजूने डिप केलं तर तेही पटकन निघालं, नाही तर हे असलं बारीक डिझाईनचं असतं ना, पटकन निघत नाही. आता हे ताट बघा अगदी सोन्यासारखं चमकायला लागलंय. किती पटकन डाग निघाले. आता हे सगळं मी एकदा आपल्या साबणाने धुवून घेतलंय. आपली भांडी घासायची साबण आहे त्याच्याने क्लीन करून घेते. एकदम पटकन चुटकीसरशी झालेत सगळे माझे तांब्या पितळाची भांडी. उद्याच्या पाडव्यासाठी मला हे सगळं एकदम पटकन क्लीन झालंय. हे बघा, हे माझं छोटंसं घंगाळं मी रोज दारात ठेवत असते. पाणी घालून यात फुलं वगैरे टाकून ठेवते. तर पाणी घातल्यामुळे ना हे पूर्ण काळं काळं झालं होतं आतल्या साईडने. हे बघा किती पटकन इझिली क्लीन होतंय हे सगळं. माझ्या बहिणीचा यूट्यूब चॅनल आहे जास्वंदीज कोझी नेस्ट. तिनेही आत्ता रिसेंटली चॅनल चालू केलं आहे माझ्यासोबतच. तर तिच्या यूट्यूब चॅनलवर हे तिने टाकली होती पोस्ट. आणि आज खरंच मला उपयोगात आली आहे जास्वंदी. तू बघत असशील तर हे बघ, खूप उपयोगात आली आहे मला तुझी ट्रिक. आणि खरंच सगळ्यांनी पण ट्राय करा हे. सणाला आपल्याला देवांना पण क्लीन करण्यासाठी देवाची जी भांडी असतात अजून दिवे, समई, हे पण एकदम छान क्लीन होईल याच्याने कमी वेळात. हे बघा आता माझी सर्व भांडी किती छान चकचकीत झाली आहे. कुठल्याही एफर्ट शिवाय, घासाघीस शिवाय एकदम छान क्लीन झाली आहेत माझी भांडी. तर असंच तुम्हीही ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, हे मॅजिक वॉटर आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय.